अमरावतीमध्ये पहिल्याच पावसाचं पाणी थेट जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शिरलं आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले। रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये पाणी शिरल्यानं रुग्णांवर पाण्यामध्ये उपचार घेण्याची वेळ आली। पावसाळ्यापूर्वी रुग्णालय प्रशासनानं पाण्याचं व्यवस्थापन केलं नाही असा आरोप आता नागरिक करतात आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने जी आहे ती आपली हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पावसाने दाणादाण उडवलेली आहे। सध्या मी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकस्मिक वॉर्डमध्ये मी सध्या आहे। इथं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या रुग्णालयामध्ये शिरलेलं आहे। मोठ्या प्रमाणात रुग्ण जे आहे ते सध्या या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे। अतिदक्षता विभाग म्हणून या वॉर्डची जी आहे ती ओळख आहे। किती वेळ झाला हे पाणी इथे आलेलं आहे आणि तुम्ही किती वेळापासून या पाण्यामध्ये आहात? 3 वाजतापासून आहे आम्ही 3 वाजतापासून पाण्यामध्ये आहे। 3 वाजतापासून काहीच नाही दिलं डॉक्टर। रुग्णालयातलं पाणी जे आहे ते काढण्याचं काम रुग्णालय प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलं आणि त्यामुळे आणखी किती काळ या पाण्यात रुग्णांना उपचार घ्यावं लागतं याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। जर्नलिस्ट सांगत आहे मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती।